हरि ओम. वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादम् शंकरं लोकशंकरः. शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः. आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज 6व्या अध्यायातले शेवटचे 2 श्लोक आहेत. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति पराम गतिम्. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगीर भवार्जुन. काल आपण बघितलं होतं की पूर्वजन्माचा जो अभ्यास असतो किंवा पूर्वजन्मांचा जो अभ्यास असतो, अनेक पूर्वजन्मांचा जो अभ्यास असतो, त्या अभ्यासाचा अत्यंत फायदा होतो. किती फायदा होतो त्या अभ्यासाचा? प्रचंड फायदा होतो. केवढा फायदा होतो? माणूस घसरण्यापासून पहिल्यांदा निवृत्त होतो, परावृत्त होतो. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. हे अर्जुना, लढीवाळपणे म्हटलाय, तात शब्द वापरलाय. हे अर्जुना, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. कल्याण तर कधी होणारच नाही. दुर्गती होण्याची सुतराम शक्यता नाही अर्जुना. दुर्गती होण्याची सुतराम शक्यता नाही आहे. कल्याणच होईल. खात्रीपूर्वक लक्षात ठेव की कल्याणच होईल. आणि म्हणून भगवंताच्या ह्या भरभक्कम आश्वासनानंतर सर्व साधक निश्चिंत झाले आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक जण निश्चिंत झालाय. आणि मग आता
पूर्वाभ्यासाचं महत्व समजायला. काय पूर्वाभ्यास आहे? पूर्वजन्मीचा अंतःकरणावर म्हणजे सूक्ष्म देहावर केलेला जो संस्कार आहे, जो संस्कार आत्मानुवर्ती आहे, त्या संस्कारातून ह्या जन्मी योग साधना पूर्ण न झाल्यामुळे जो जन्म मिळाला, या जन्मामध्ये विषयासक्ती अत्यंत कमी असते. जी काही शिल्लक राहिलेली आहे ती सुद्धा तेवढे विषय मिळाल्यानंतर ताबडतोब तो योगाभ्यासाला लागतो. म्हणजे तो आणखीन दुसऱ्या विषयाच्या मागे भरकटत जात नाही, फिरत नाही, भटकत नाही. आणि त्याच्या आत्मस्वरूप जाणण्याची जिज्ञासा शिगेला पोचते, बळावते, तीव्र होते आणि तो तीव्र मुमुक्षू म्हणून समोर येतो. तीव्र मुमुक्षू म्हणून त्याचा गौरव व्हायला लागतो. गौरव म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या कौतुक आहे. तो नित्य निरंतर ब्रह्माभ्यास करतो. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीला अखंड एकाकार करण्याचा प्रयत्न करतो. ह्या वृत्तीची तो सतत आवृत्ती करतो आणि ह्या वृत्तीला स्थिर करण्याचा अंतःकरणामध्ये अभ्यास करतो. जिज्ञासुरपी योगस्य, ही जी स्थिर होणारी वृत्ती आहे ती विषय भोगांचं त्याचं पूर्वजन्मात घेऊन आलेलं प्रारब्ध संपता क्षणीच कुठल्या तरी प्रसंगाने योगाभ्यासाच्या संस्काराकरिता जागरूक होते आणि तो विषयासक्तीतून फलासक्तीतून योगाभ्यास करायला जातो. त्याचं जीवन अचानक आणि आमूलाग्र बदल. वाल्याचा वाल्मिकी असे कितीतरी लोक आहेत की जे अत्यंत परमार्थाभिमुख आणि आधी परांमुख होते, आता अभिमुख झाले. पहिले परमार्थ परांमुख होते, त्यांच्यापासून दूर होतो परमार्थ, कोसो दूर. आणि आता मात्र परमार्थाभिमुख झाले. आता त्यांना विषयाची गोडी वाटेनाशी झाली. विषय भोगाच्या संस्कारांनी योगाभ्यासाचे संस्कार दबले होते. ढगामध्ये ज्याप्रमाणे सूर्य आवृत्त होतो तस. ज्ञान आवृत्त होतं तस. विषय भोग वासनांमुळे आत्मेच्छा त्याची दूर पळाली होती. त्याच्या अंतःकरणात आत्मेच्छा निर्माणच होत नव्हती. माझं क्षेत्रच वैद्यकीय आहे म्हणून सांगतो. रोग्याला आराम पडतोय की नाही कसं ओळखायचं? इन जनरल रोग्याबद्दल सांगतोय. पर्टिक्युलरली एखाद दुसरा वेगळा राहील, एखाद दुसऱ्या आजारात वेगळा राहील. इन जनरल असं असतं की मग त्या रोग्याची भूक वाढायला लागते. त्याला खावंसं वाटतं, त्याची निद्रा सुधारते, त्याच्या ऍक्टिव्हिटीज सुधारतात. नॉर्मल्सीकडे येण्याचं हे लक्षण आहे. तसं विषयासक्ती कमी होऊन योगाभ्यासाची इच्छा वाढते, आत्मवृत्ती बलवान होते, परमार्थाकडे नॉर्मल्सीकडे येतोय, वास्तविकतेकडे येतोय. इथे आपण वास्तविकता म्हणू, तिथे आपण नॉर्मल्सी म्हणू. आणि योगाभ्यासाचे दबलेले संस्कार पुनर्जागृत होतात, मात्र ते कधीही नाश पावत नसतात.
आपण या ठिकाणी सांगितलं होतं, आत्ताच आपण बोललो, दुर्गतीम तात गच्छति नाही कल्याणकृत कश्चित. दुर्गतीम तात गच्छति. योगाभ्यासाचे संस्कार हे दाबल्या जाऊ शकतात, पण नष्ट केल्या जाऊ शकत नाही. कधी कधी उपभोग घेत असताना हा दुराचारी, उन्मत्त, उच्छृंखल जो असतो, तो एकदम धर्माने वागायला लागतो, संयमित जीवन घेत जगतो आणि विषय उपभोगत असून सुद्धा विषयी वृत्तींपासून निवृत्त होतो. म्हणजे विषयात राहून तो विषयासक्त राहत नाही. पाण्यात राहून जसं कमळ चिखलापासून दूर असतं, तसं हा विषयात राहून विषयासक्तीपासून दूर असतो. आणि असा जो असतो, तो जेव्हा ऐकायला लागतो, त्याला म्हणतात संन्यस्तम श्रवणम कुर्यात. आता त्यांनी ऐकलेला शब्दन शब्द टिपतो. श्री गुरूंनी सांगितलेला शब्दन शब्द पुन्हा रवंथ करावा, वारंवार टिपून त्यात काय अर्थ दिलेला आहे, श्री गुरूंना त्यात नेमकं काय सांगायचं आहे आणि मला ते कळलं की नाही कळलं, याचा अर्थ असा असेल का, अजून असा असेल का, याच्यावर वारंवार चिंतन केलं पाहिजे. श्री गुरूंचं वाक्य याला महावाक्य असं म्हणतात. वेदांतामध्ये महावाक्य चारच दिले आहेत: अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी आणि अयम आत्मा ब्रह्म. पण श्री गुरु जे बोलतील ते महावाक्य आहे, लक्षात ठेवा. श्री गुरूंचा शब्द, श्री गुरूंचं वाक्य हे महावाक्य आहे. त्याच्या साधारण वाक्याशी त्याची कधीही तुलना करायची नसते. विषय भोगांचा त्याग करतो आणि तो संन्यासी होतो आणि मग मग विषयात राहून सुद्धा तो विषयासक्त राहत नाही, म्हणजे तो फलासक्त राहत नाही. कोणताही माणूस असो, त्या माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी त्या उपदेशाचा काही फायदा. म्हणून दुसऱ्याला कधीही उपदेश करू नये. सरळ नियम आहे. आम्हाला उपदेश केल्याशिवाय चैन पडत नाही, हे आमची दुर्बलता आहे. समोरचा माणूस काही सांगत असतो, त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आम्ही त्याला फायर करायला सुरुवात करतो, सुनवायला सुरुवात करतो. कारण आमची दुर्बलता असते. आमचं मन धीर धरत, शांतपणे त्याचं ऐकून घ्यावं. त्याचं सांगणं संपल्यानंतर त्याच्यावर विचार करावा आणि विचार केल्यानंतर त्याच्यावर आवश्यकता असेल तर उत्तर द्यावं, नाहीतर निमूटपणे बसावं. इतकं धीर कोणाला हो? त्याचं सांगणं व्हायच्या धडधड धडधड आमचा तोफखाना चालू होता. किती बडबड, किती बडबड, व्यर्थ बडबडीत. हरी बोला, हरी बोला, ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. उगाच बडबड बडबड करून काही फायदा होणार. कोणी कितीही उपदेश केला तरीही त्याचा फायदा होत नाही. परंतु मनुष्य आपल्या संस्कारानुसारच अनुसरण करतो, कोणाच्या सांगण्यानुसार कोणी अनुसरण नाही करत. त्याला जशी बुद्धी होईल तसाच तो वागत असतो. बुद्धी कर्मानुसारीनी, पूर्व कर्माच्या उपदेशानुसार त्याची बुद्धी काम करत असते. म्हणजे आता पुन्हा आपण एकदा लावून घेऊ. पूर्व कर्मानुसार बुद्धी काम करते, बुद्धी कर्मानुसारीने. बुद्धी जसं सांगते तसं इंद्रिय विषयाकडे धाव घेतात. म्हणजे माणूस पूर्व कर्मानुसारच काम करतो, त्याला दुसरं काही करता येत नाही. कोणाच्या उपदेशाने काही फायदा होत नाही.
मग वर्तमान जन्मामध्ये कर्म करत राहायचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे की वर्तमान जन्मामध्ये जर शास्त्रानुसार कर्म केले तर तसे संस्कार त्याच्या बुद्धीवर पोचतात आणि मग बुद्धी असं करावं की असं करावं असा विचार करते. आता ही बुद्धी विचारायला लागली. पुढे पुढे पूर्व जन्माचे जे संस्कार आहेत त्यापेक्षा शास्त्राचे संस्कार बलवान होतात आणि मग तो पूर्व संस्काराला बळी न जाता शास्त्र संस्कार जे झाले असतात त्यानुसार वागायला लागतो आणि धर्मपरायण होतो. मग आता तुम्ही म्हणाले होते कोणी उपदेश करून काही फायदा होत नाही, माणूस तर आपल्या पूर्वकर्मानुसार वागतो. मग उपदेश करण्यात काही अर्थ आहे का? आणि मग श्रीगुरूंच्या उपदेशाचा काय उपयोग आहे? जेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला उपदेश करणारा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आपलं कल्याण करणारा आहे, या श्रद्धेने जेव्हा तो श्री गुरूंकडे जातो तेव्हा गुरु उपदेशाचा फायदा. बीज सकस पाहिजे पण भूमी सुद्धा सकस पाहिजे. श्री गुरूंचं बीज सकस आहे, बलवान आहे, सामर्थ्य संपन्न आहे, पण भूमी भुसभुशीत असेल तर काय फायदा? म्हणून आम्ही काकांकडे अभ्यासाला जातो, उपदेशाकरता जात असताना आमच्या मनात आम्ही उपदेश घेतला पाहिजे ही तळमळ असली पाहिजे, ही ओढ असली पाहिजे की मला माझी ओळख करून देण्याची सामर्थ्य फक्त यांच्यामध्ये आहे, मी कसं करून घेऊ. आणि ज्या दिवशी मला उपदेश ऐकण्याची तळमळ तयार होते तेव्हा मग तो उपदेश इफेक्टिव्ह ठरतो, नाही तर इफेक्टिव्ह ठरत नाही. थंड असलेल्या तव्यावर डोसा होत नाही, तप्त लागतो तो तवा. तसा साधक आत्मधून काय झाला असतो, अतिशय तळमळीने ग्रस्त झाला असतो की आता मला उपदेश झाला पाहिजे, तेव्हा त्या उपदेशाचा फायदा. विचार आणि आचार कसा असावा हे माणूस दुसऱ्याला समजावून सांगू शकतो, पण दुसरा बदलेलच याचा काही भरोसा नाही, शक्यताच नाही. पण माणसाला जेव्हा स्वतःला बदलण्याची इच्छा होते त्यावेळी त्याला बदलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माणसामध्ये बदल होतोच होतो आणि मग तो उपदेश त्याला आणखीन मदत करतो. प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा मनुष्याला बदलू शकत नाही, उपदेश केल्याने फायदा होत नाही. पण उपदेश ज्याला घ्यायचा आहे त्याला जर वाटत असेल की माझ्यात बदल झाले पाहिजे तर बदल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे पहिला मी जबाबदार आहे, माझ्या मनाला त्या दृष्टीने अनुकूल करण्यासाठी मी जबाबदार. आणि याला पुरुषार्थ असं म्हणतात. पूर्वजन्माचे असलेले वासनायुक्त संस्काराला झुगारून शास्त्र संस्कार किंवा श्री गुरु उपदेशाला प्राधान्य देणं याला वैचारिक पुरुषार्थ म्हणतात. हा पुरुषार्थ करणाऱ्यांची संख्या फार कमी असते आणि असा माणूस स्वतःला अत्यंत बदलवून टाकतो. जोपर्यंत मला स्वतःला बदलण्याची इच्छा नाही तोपर्यंत परमेश्वर सुद्धा मला बदलवू शकत नाही, गुरुही मला बदलवू शकत नाहीत. मी मला बदलवावं लागतं, जीवाला जीवाचं करावं लागतं. परवा एका साधिकेशी बोलताना मी सांगितलं होतं की जीवकृत द्वैत जीवाला घालवावं लागतं आणि ईश्वरकृत द्वैत हे श्रीगुरु घालवतात. आला विषय. म्हणजे काय? कैरी कोणी तयार केली? त्यांना उदाहरण दिलं होतं मी. कैरी नाव पण आठवत आहे मला, पण नाव सांगण्याची गरज नाहीये. कैरी कोणी तयार केली? कैरी ईश्वराने तयार केली, मनुष्याने कैरी नाही तयार केली. पण त्या कैरीपासून
लोणचं, साखर आंबा आणि चटण्या कोणी तयार केल्या? मी तयार केल्या, म्हणजे जीवानी तयार केल्या. जीव कैरी तयार नाही करू शकत आणि ईश्वर चटण्या, लोणचे, साखर आंबे नाही करून देत. तो कैरी सप्लाय करतो. कैरीचं प्रोडक्शन तेवढं करून दिलं आहे ईश्वराने. लोणचे, साखर आंबे, चटण्या सगळं आलं याच्यात आता. मेथांब्यापासून काय काय जे असेल ते सगळं जीवकृत आहे. जीवकृत द्वैत जीवाला निस्तरावं लागतं. निस्तरावं लागतं म्हणजे काय? लोणचे करायचे नाही का? चटण्या करायच्या नाही का? साखर आंबे करायचे नाही का? करायचे. माझ्यामुळे झालं असं म्हणायचं नाही आणि नुसतं म्हणायचं नाही असं नाही. ते जाणून घ्यायचं की माझ्यामुळे झालेलं नाहीये. कसं जाणून घ्यायचं? एखादं उदाहरण घेऊ आपण. त्या उदाहरणाचं नाव आपण साखर आंबा घेऊ. आता ती जी आणलेली कैरी आहे साखर आंब्याची, ती ढक्क आंबट नसावी, बेताची आंबट असावी. लोणच्याची ढक्क आंबट कैरी असावी. साखर आंब्याची बेताची आंबट असलेली कैरी असावी. आणि ती बेताची आंबट असलेली कैरी कोणी निर्माण केली आहे? ईश्वराने निर्माण केली. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, त्यात जेव्हा मी साखर घालतो, साखर कोणाची आहे हो? ईश्वरकृत आहे. ऊसापासून आलेली. ऊस ईश्वरकृत आहे. नाही तर साखर म्हटलं की साखर माणसाने तयार केली असा अर्थ काढाल. म्हणून मग आपण सरळ समीकरणच असं घेऊ की साखर आंब्यामध्ये ऊसाची गोडवा घातला म्हणजे ऊस ईश्वराची निर्मिती आहे. मान्य? कैरी ईश्वराची निर्मिती आहे. मग साखर आंबा हीच काय माझी निर्मिती झाली? म्हणून समर्थ म्हणतात, मध्ये तू कोण आणीला चोरू. काय म्हणतात? तू हा मधला चोर कुठून आलास? एक जगदाकार, एक ईश्वर आणि एक माया. मधला तू कोण आलास रे? तू चोर कुठे आलास मधला? हा जो जीव आहे, या जीवाला आणि ह्याच्या करण्याला निमित्त आहे फक्त. मी घर बांधलं. बांधत असलेल्या घरामध्ये जी पायाभरणी केली ती जमीन कोणाची? पृथ्वी कोणाची? ईश्वराची. आता त्यामध्ये भिंती उभारल्या, त्यासाठी विटा लावल्या एकावर एक. विटामध्ये असलेली माती कोणाची? माती कालवण्यासाठी पाणी कोणाचं? कोणाचं शब्दाचा अर्थ ईश्वराचाच आहे. माती ईश्वराची, त्यातलं पाणी ईश्वराचं. त्या विटा भट्टीमध्ये भाजल्या, अग्नी कोणाचा? ईश्वराचा. विटा भाजल्यानंतर त्या विटांना बारीक बारीक छिद्र तयार झाले, ते छिद्र म्हणजे आकाश. ते कोणाचं? ईश्वराचं. त्याच्यामध्ये वायू भरलेला आहे, तो वायू कोणाचा? ईश्वराचा. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचही गोष्टी विटांमध्ये आहेत की नाही? आहेत. जर ह्या पाचही गोष्टी विटामध्ये आहे आणि या पाचही गोष्टी ईश्वराने तयार केलेल्या आहे, तर नुसतं वीट मी तयार केली याची डिमडिम आणि टिमटिम मिरवण्यात काय अर्थ आहे? म्हणून जीव हा निमित्त मात्र करता आहे. निमित्त मात्र करता म्हणजे अल्पसा करते पण त्याच्याकडे आहे, पूर्ण करते पण नाहीच. 99% करते पण ईश्वराच आहे. 99.9% करते पण ईश्वराच आहे. 0.1% माझा आहे.
बरं, विटा नव्हत्या तेव्हाही घर होते. म्हणजे ईश्वराला जेव्हा निर्मिती करायची असते तेव्हा तो त्या करूनच देतो. आणि एकदा जर या गोष्टी लक्षात आल्या तर मग जीवाचं टिमटिम गाजवणं बंद होऊन जातं. आणि मग त्याच्या लक्षात येतं की या विषयांना अर्थ नाहीये. हे विषय मी तयार केले. या विषयांना सत्यत्व मी दिलं म्हणजे विषय तयार केले, बाकी काहीच नाही. आणि म्हणून कर्म केल्याने मोक्ष मिळत नाही. प्रजा किंवा धन निर्माण केल्याने मोक्ष मिळत नाही. त्यागेने के अमृतत्व मानुषु. फक्त ऐशणात्रयांच्या त्यागानेच अमृतत्व प्राप्त होतं. वैराग्य हेच आत्मसंवर्धनाची काय आहे, व्यवस्था आहे. वैराग्य कर्मफळाविषयी असलं पाहिजे. वैराग्य कर्तृत्वाविषयी असलं पाहिजे. कर्तृत्वाविषयी वैराग्य असेल तर भोक्तृत्वाविषयी सुद्धा वैराग्य असतं. संसाराची एकदा तुच्छता निर्माण झाली की क्षणभंगुरता कळली की वैराग्य आपोआप पाठीमागे लागतं. आणि संसारा या समजता जाणी जे जई अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठीला. म्हणून प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः. अनेक जन्म संसिद्धो ततो याती पराम गती. म्हणून जिज्ञासू साधक ज्या वेळेला वेद प्रतिपादिक कर्माचा त्याग करतो त्यावेळेला तो वेदांचं उल्लंघन करत नाही. कर्म करतो पण कर्तृत्व घेत नाही. कर्म करतो पण फलाशा ठेवत नाही. म्हणून वेदामध्ये कर्म प्रवृत्ती सांगितली आहे. वेदामध्ये कर्म आहे. वेदामध्ये उपासना आहे. वेदांग हे 90% कर्म आणि उपासनेनेच भरलं आहे. उपासना म्हणजे कर्मच. त्याच्यामुळे 90% वेद कर्मानेच भरले आहेत. 10% ज्ञानकांड आहे. आणि तेच फक्त सांगतं की मी शुद्ध आहे, मी मुक्त आहे, मी बद्ध नाही. म्हणून वेदाच्या ज्ञानकांडाचा आदेश घेणाराच परमपुरुषार्थी असतो. कर्म आणि उपासनेचे आदेश घेणारे परमपुरुषार्थ करतच नाहीत. म्हणून प्रयत्नाद्यतमान असतो. या श्लोकामध्ये प्रयत्न शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञानाकडे जाणे, स्वरूपाकडे वाटचाल करणे याला प्रयत्न म्हणतात. कर्म करण्यालाही प्रयत्न म्हणत नाही आणि उपासना करणाऱ्यालाही प्रयत्न म्हणत. आता प्रयत्नाद्यतमान वस्तूचा अर्थ बरोबर लागला असेल म्हणून एवढा रेफरन्स मला द्यावा लागला. कारण आम्ही कर्म प्रवण आहोत, आम्ही उपासना प्रवण आहोत. हे सगळं का समजावून सांगितलं पुढे मी बोलेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी हे का समजावून सांगतो. आणि म्हणून काल सांगत असताना मी संसिद्धी शब्द सुद्धा वापरला. सिद्धी कशाला म्हणतात हेही समजावून सांगितलं. आणि संशय विपर्यय रहित निष्प्रतिबंधक ज्ञान याला संसिद्धी असं म्हणतात. एवढं काल सांगून झालेलं आहे. त्यामुळे विदेह मुक्ती प्राप्त होते. आणि म्हणून तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्मात योगी भवार्जुन. आता ते म्हणतात तप करण्यापेक्षा योगी हो. तपस्वीभ्यो धिको अधिको. तपस्व्यापेक्षा योगी होणं अधिक चांगलं आहे. तप का करा, तप करणं काय वाईट आहे हो. योगी होणं चांगलं आहे असं म्हणतात. मग तप करण्यात काय वाईट आहे. तपातल्या न्यूनता आम्हाला कळल्या पाहिजे. तप करण्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात, मग योगासाठी परिश्रम घ्यावे लागतात. तपाने पापांचा क्षय होतो पण पूर्ण क्षय होत नाही. काय म्हणताय. तप केल्याने पापाचा क्षय होतो पण पूर्ण तप केलं तरीही मर्यादित क्षय होतो, अल्पसा क्षय होतो. ज्याप्रमाणे औषध घेतल्याने रोगाचा नाश होतो, आरोग्याची प्राप्ती होते, पण ते पुनरारोग्य जे आहे ते पूर्व आरोग्य इतकं नाही राहत. बालपणा इतके, तरुणपणा इतके सशक्त
म्हातारपणामध्ये आजारातून उठल्यानंतर होतो का हो पुन्हा? नाही. मग म्हातारपणात एवढंच होतं बरं का. म्हणजे काय झालं? याचा अर्थ तुझी दुरुस्ती होते, पण ती पूर्वसारखी नाही होत. म्हणून तपाने पापाचं क्षालन होतं, पण संपूर्ण पापाचं क्षालन होत नाही. ह्याचं कारण तप हे कर्म आहे आणि कर्माने कायमस्वरूपी भोगवासना नष्ट होत नाही, कारण कर्म स्थूल आहे. म्हणून परमार्थामध्ये एक अजून नियम आहे. पुण्य केल्याने पाप नष्ट होत नाही. पुण्याचं फल पुण्य, स्वर्ग, आणि पापाचं फल नरक. पण पुण्य केलं, 10 किलो पुण्य केलं, 10 किलो पाप केलं, तर हे 10-10 किलो कॅन्सल झाले, असा हिशोब परमार्थामध्ये नाही. आणि म्हणून तू तप केलं, तप हे सुद्धा कर्म आहे, आणि कर्माने मोक्ष सिद्धी होत नसल्यामुळे तपाने तुला मोक्ष सिद्धी मिळणार नाही. म्हणून तपस्विभ्यो धिको योगी, त्यापेक्षा अधिक काहीतरी तुला करावं लागेल, त्याला योग असं म्हणतात. तू योग कर. तपाने मी करतो, मी केलं आणि काय केलं या वृत्ती तयार असतात. याला त्रिपुटी असं म्हणतात. म्हणून तपाने त्रिपुटी नाहीशी होत नाही, पुण्य मिळतं. महापुण्याचा संशय होतो, पण महापुण्याचा संशय झाला तरी महापापाचा नाश होत नाही. काही प्रमाणात सौम्य होत, पण नष्ट होत नाही, पुनर्जन्म टळत नाही. आणि म्हणून स्वरूपामध्ये जर स्थिर व्हायचं असेल तर भेदाची दृष्टी नाहीशी करावी लागते. तपक करता, तप, तपसाधन आणि तपस्या, या त्रिपुटीच्या त्याला बाहेर जाता येत नाही, कारण भेद राहतो. द्वितीय द्वै भयम भवती, उदरमंतरम कुरुते अथ तस्य भयम. हे भय कसं आहे? अशा प्रकारचं भय आहे. म्हणून स्वरूपामध्ये स्थिर झालेला जो योगी असतो त्याच्या अज्ञानाचा ध्वंस होतो. पण तपश्चर्या करणारा जो आहे त्याच्या अज्ञानाचा ध्वंस होत नाही. म्हणून त्याला परमोच्च अद्वैताची स्थिती प्राप्त होत नाही. म्हणून पुराणामध्ये कितीतरी दाखले आहेत की भ्रमसाठ तपश्चर्या केली, अतोनात तपश्चर्या केली आहे, महातप केली आहे. महातप केल्यानंतर सुद्धा तिथे जाऊन नाही पोचले. विश्वामित्रांनी तप केलं, स्वतःचा नवीन ऋतू तयार केला, एवढं सामर्थ्य त्यांनी कमावलं, ब्रह्मरूपता नाही मिळाली. लक्षात ठेवा. म्हणून ब्रह्मज्ञानी यती असतो. यती म्हणजे योगी. म्हणून आत्मविद शोकम तरती, ज्याचा शोक कायमचा नाहीसा झाला आहे, ज्याला अद्वैताची दृष्टी प्राप्त होती, त्याचा शोक कायमचा नाहीसा होतो. कायमचा म्हणजे काय? कारणासह. आता ज्ञानीभ्योपी मतोधिका, ज्ञानापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे, अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानाच्या वर काहीतरी मिळवलं पाहिजे. तपस्वीभ्यो धिको, अधिको, ज्ञानीभ्यो धिको, म्हणजे ज्ञानापेक्षा सुद्धा अधिक काही प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे परोक्ष ज्ञान म्हणजे योग नव्हे. ज्ञान शब्दाचा या ठिकाणी परोक्ष ज्ञान असा अर्थ आहे. आणि शास्त्राचं अध्ययन कितीही केलं, कितीही उत्तम प्रवचन दिले, कितीही प्रवचनच म्हणूया आपण, शब्दबोध केले, तरीही हे फक्त शब्दांचे बोध आहेत. जोपर्यंत सम्यक ज्ञानाची अभेद दृष्टी प्राप्त होत नाही, म्हणजे परोक्षत्वातून अपरोक्षत्व प्राप्त होत नाही, तोपर्यंत तो योगी होत नाही. म्हणजे परोक्ष ज्ञानी म्हणजे योगी नव्हे, प्रवचन करणारा म्हणजे योगी नव्हे, उत्तम शब्दबोध करणारा म्हणजे सुद्धा योगी नव्हे. म्हणून अद्वैत सिद्धी, अद्वैत कुसरी विरळ जाणे, तो जीवनमुक्त असतो, ज्याची भेददृष्टी संपलेली असते, ज्याला समत्व दृष्टी आलेली असते.
तिसरा मुद्दा आहे कर्मीभ्यश्चाधिको योगी. श्लोकच आहे बरं का असा. तपस्विभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपी मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी. आता कर्म करत असताना त्याचा योग साधल्या जाण्याची शक्यता नाही, कारण कर्तृत्व आणि फलासक्ती, कर्तृत्व अहंकार आणि फलासक्ती ही कर्मामध्ये त्याला घेरल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत ही जात नाही तोपर्यंत तो कर्मापेक्षा पलीकडे जात नाही. म्हणून कर्मीभ्यश्चाधिको अधिको, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे त्यांनी? जगामध्ये राहिल्यानंतर कर्म केल्याशिवाय राहता येईल, पण कर्तृत्व भाव न ठेवता कर्म केलं पाहिजे. यथा सांग कर्म केलं पाहिजे, कौशल्य पूर्ण कर्म केलं पाहिजे. आणि करता मी नाही हे समजून कर्म केलं पाहिजे. केलेल्या कर्माची फलाशा ठेवता कामा नये. असं म्हणतात की आजोबांनी आंब्याचं झाड कोय लावली तर ती नातवाला आंबा खायला. पूर्वीच्या काळी झाडं फार मोठी होत असत आणि मग आंबे लागत असत. त्याच्यामुळे ती त्यांच्या मुलांना मिळतात की नाही माहित नसायचं, पण नातवांना नक्की मिळायचं. नातवाला आंबा मिळाला पाहिजे अशा इच्छेने आंबा लावता कामा नये, फलासक्ती नसावी. आणि म्हणून अद्वैताची अभेद दृष्टी, ज्याला सम्यक दृष्टी असं म्हणतात, ती सम्यक दृष्टी असते. तो योगी तो स्वरूपामध्ये स्थिर असतो, स्वरूपाशी ऐक्य पावलेला असतो. ह्यासाठी त्याचं मन संयमित झालं पाहिजे, मन शांत झालं पाहिजे, मन विकल्परहित झालं पाहिजे. कालच आपण ऐकलं अहम निर्विकल्प. मनामध्ये विकल्प उठता कामा नये, मनामध्ये संकल्प उठता कामा नये. अहो मनच तर मग संकल्प आणि विकल्पाने थैमान घालत असतं. थैमानाची लगाम माझ्या हातात. मनाचा स्वभाव आहे उड्या मारण्याचा, बालकाचा स्वभाव आहे चंचलतेचा, पण त्याला स्थिर आणि शांत करण्याची जबाबदारी, याला पुरुषार्थ असं म्हणतात. कसं होईल हो आमचं मन शांत? त्याला खतपाणी घालू नका विषयाचं. माझी गाडी आहे ना, चालूच आहे, थांबतच नाही, तिला पुन्हा पेट्रोल टाकू नकोस. चालत आहे तोपर्यंत चालू दे, तिला पेट्रोल टाकू नको. तू विषयांचं पेट्रोल टाकणं बंद केलं की मन शांत व्हायला लागतं. मन शांत झालं म्हणजे काय झालं? उफाळलेले रागद्वेष, उफाळून येणारे रागद्वेष आणि त्रास देणारे काम क्रोध, या दोनही गोष्टींची उपशमा करता येते. शम शब्दाचा अर्थ मनोनिग्रह असा. उपशमा याचा अर्थ निग्रहानंतर मन शांत झालाय, पण उपशब्द आहे म्हणून तो पूर्ण शांत व्हायचा आहे. हे तर प्रयत्नाने केलेली शांतता आहे. आपण आधीच्या श्लोकात प्रयत्नाद्यतमानस्तु सुरू केलेला. आता रागद्वेष आणि काम क्रोध याच्या अतीत जाणं, याला पुरुषार्थ असं. अनात्मश्री विगर्हणम याच्यामध्ये शंकराचार्यांनी क्रोध जाणं ही सुद्धा फार मोठी पायरी नाही असं सांगितलंय. स्वरूपाकारता ही मोठी पायरी आहे. नाही तर माझा क्रोध गेला. नेते लोकांचाही क्रोध तेवढ्या वेळा नसतो. आतमध्ये काही असो, बाहेर दिसू देत. तसं चालत नाही. वासनांच्या आणि अतीत जावं लागतं. अनियंत्रित स्वैर आणि कसंही धावणाऱ्या मनाला थांबवलं पाहिजे. आणि हे विचाराने थांबवता येत. मुलगा बाहेर गावला शिकायला असतो, इंजिनिअरिंगला, मेडिकलला. तो शिकत असताना सुट्यामध्ये घरी येतो आणि आल्यानंतर आपल्या आईला बिलगतो. पण तो स्त्रीला बिलगत नाही, तो मातेला बिलगतो. तो आपल्या आईला जवळ घेतो, आई बाळाला जवळ घेतो. त्याच्यासाठी ती कधीच स्त्री नसते. माता ही स्त्री नसते, ती माताच असते. तुळशी ही वनस्पती नसते, ती तुळशीच असते. चंद्र आणि सूर्य हा नुसता उपग्रह नाही, ही देवताच असते. आणि श्री गुरु नुसते मनुष्य नाहीत, परब्रह्म असतात.
ज्याच्यातलं जे आहे ते मला पाहता आलं पाहिजे. जे दिसतं ते तर कोणालाही पाहता येतं. जे असतं ते पाहता येणं, याला उपाधीला बाजूला सारून पाहणं असं म्हणतात. शेवाळ दूर केल्यानंतर नितळ, स्वच्छ आणि गार पाणी तुम्हाला प्राशन करायला मिळतं. पण ती दृष्टी ही दीर्घकालाच्या समत्व बुद्धी योगाने होते. समत्वम योग उच्चते. आत्मसंयमन आहे. आणि आता आपण शेवटच्या श्लोकावर स्विच होतो आहे. ज्ञानाशिवाय हे साध्य होत नाही. म्हणून ज्ञाननिष्ठा अंतिम साध्य आहे. म्हणून योगिनामपि सर्वेशाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमान समे युक्त तमो मता. श्रद्धावान शब्द यातला फार महत्वाचा आहे. मी आत्ताच सांगितलं. माता केवळ स्त्री नाही, तुळशी केवळ झाड नाही, चंद्र सूर्य केवळ उपग्रह नाही, आणि सद्गुरु केवळ मनुष्य नाहीत. ही श्रद्धा आहे, हा विश्वास आहे. श्रद्धेचं रूपांतर विश्वासामध्ये झालं. विश्वासाला, निश्चयाला तडा जात नसतो. आणि श्रद्धावान भजते योमा. असो योगिनामपि सर्वेशाम मद्गते नांतरात्मना. थोडस मद्गते नांतरात्मना आणि श्रद्धावान भजते योमाम याच्याबद्दल थोडस बोलून घेऊ. आम्ही उपासनेला श्रद्धा समजतो, सकाम कर्माला उपासना समजतो किंवा कर्म समजतो. सकाम कर्म हे कर्म नव्हे. जे कर्म मला मोक्षाकडे घेऊन जातं तेच फक्त कर्म, ते निष्काम कर्म आहे मोक्षाच्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट, ईश्वरापर्यंत केलेल्या सगळ्या उपासना अध्यस्त आहेत. उपासना या नेहमी अज्ञानाच्या अंतर्गत असतात. जरा धक्कादायक वाक्य आहे, परंतु समर्थांनी दासबोधामध्ये एक श्लोक म्हटलेला आहे, तेवढा तुम्हाला दाखवून देतो. भ्रमेणाहम भ्रमेणस्त्वम. मी हा भ्रम आहे, मी देहरूप आहे हा भ्रम आहे. भ्रमेणाहम भ्रमेणस्त्वम. जग भ्रम आहे. भ्रमेणोपासको जनाहा. उपासना करणारे भ्रमरूप आहेत. उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा श्लोक आहे. आणि भ्रमेणोपासको जनाहा भ्रमेणेश्वर भावस्त्वम. ईश्वर आणि मी यांची पूजा पाठ अर्चना हाही एक भ्रम आहे. भ्रममूलमिदम जगत. हे सगळं जग भ्रम आहे. म्हणून साधना सुद्धा भ्रम आहे, पण ती संवादी भ्रम आहे. उपासना सुद्धा भ्रम आहे, पण तो संवादी भ्रम आहे, कारण तो अज्ञानांतर्गत आहे. ह्याच्यातून बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे उपासना केली पाहिजे, पण उपासनेच्या अतीत झालं पाहिजे ना. कर्मीभ्यश्चाधिको मना, ज्ञानीभ्यश्चाधिको आणि तपस्विद्याधिको. सगळ्या ठिकाणी गेला तर तू योगी होशील ना. तपस्विभ्याधिको योगी, ज्ञानीभ्यश्चाधिको पुन्हा योगी, कर्मीभ्यश्चाधिको योगी. हे झालं पाहिजे ना. म्हणून उपासनेभ्यश्चाधिको, त्याच्या पलीकडे गेला पाहिजे ना तो. की तिथेच थांबायचं. आम्ही की नाही 70 वर्ष 40 वर्ष झाली उपासना करतोय. 40 वर्षापासून उपासना काय करतोय? पुढे चल ना तू, योगी हो. जन्मभर जर कर्मच करत राहिला तर जन्म आला हेला, पाणी वाहू वाहू मेला, आम्हाला म्हण पाठ आहे. जन्मभर उपासना करणं, उपासना कर्मच आहे ना. ह्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पलीकडे जाणं म्हणजे काय? शास्त्र प्रतिपादित सिद्धांतावर माझी निष्ठा असली पाहिजे. ती नितांत निष्ठा असली पाहिजे. कुठे आहे निष्ठा? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याच्यावर माझी निष्ठा असली पाहिजे. नेह नानास्ती किंचन. जगामध्ये नानात्व नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. नानात्व कशाला म्हणतात? नानात्व म्हणजे विविधता. विविधता नावाची गोष्टच खोटी आहे. मायेने विविधता भासते, असते नाही, भासते. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये रुखवंत केल्या जात असत. त्या रुखवंतामध्ये साखरीचा सोफा सेट, साखरीचा टेबल, साखरीची खुर्ची आणि साखरीचीच बाहुली. आता ह्या आकारांमध्ये जरी विविधता असली तरी वस्तुतः साखरेत विविधता नाही.
गोडव्यामध्ये विविधता नाही. म्हणून नेह नाना अस्ति किंचन, हा माणूस त्या माणसापेक्षा वेगळा दिसतोय, तो माणूस त्या माणसापेक्षा वेगळा दिसतोय, तरीही आत्मतत्वानी कुणात काहीही फरक पडलेला नाही. असं समजा की एक पेला आहे, पेला रिकामा आहे, म्हणजे या पेल्यामध्ये हवा आहे की नाही? हो आहे. मग आता पेल्यातली हवा वेगळी आहे आणि पेल्याच्या बाहेरची हवा वेगळी झाली की नाही? पेल्यामुळे हो झाली. मग आता इथून मी हा रिकामा पेला दिल्लीला घेऊन जातो. आता यवतमाळची हवा दिल्लीला गेली की दिल्लीची हवा यवतमाळातली निघून गेली आणि दिल्लीतली आतमध्ये शिरली? असं काही नाही. तो रिकामा पेला मी इथून दिल्लीला नेतो आहे, तर मी इथली हवा तिथे नेत नाहीये, तिथली हवा इथे आणत नाहीये पेल्यामधली. पेला उघडा आहे वरून, पण रिकामा आहे. तसं उपाधियुक्त असलेलं जे आत्मतत्व आहे, यातल्या उपाध्या भले भिन्न दिसो, आत्मतत्व एकच असतं. नेह नाना अस्ति किंचन, याचा अर्थ आहे. अजून एक वाक्य सांगतो, सर्वम ही एतद ब्रह्म, हे सगळं ब्रह्मरूप आहे, म्हणून अयम आत्मा ब्रह्म. म्हणून भगवद्गीता म्हणते, वासुदेवा हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. वासुदेव हा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आणि मी ब्रह्म आहे हे जाणून सगळ्यांमध्ये तेच ब्रह्म वास करत आहे हे जाणणारा अत्यंत दुर्लभ. इथपर्यंत जो जातो त्याला योगी म्हणतात. म्हणून तपस्वीभ्यो धिको, ज्ञानीभ्योपी धिको, कर्मीभ्यश्चाधिको. इथे आलं पाहिजे. अधिको शब्दाचा अर्थ इथे आला आहे. तर नुसत्या कर्मात, नुसत्या उपासनेत आणि नुसत्या शब्दज्ञानात राहून चालणार नाही. मद्गते नांतरात्मनः. पुन्हा वाक्य काय आहे? श्रद्धावान भजते. ही श्रद्धा झाली. कशी झाली? मद्गते नांतरात्मनः. आता काय म्हणतात मद्गते नांतरात्मने? माझ्या स्वरूपामध्ये तो अंतःकरणाला स्थिर करतो. माऊलीने तर सुंदर ओवी वापरली आहे या ठिकाणी. ती ओवी आपल्याला पाठ नाही, अंतर्मनाला स्थिर करतो म्हणजे तद्रूप करतो. आणि तद्रूपेशी सुलग्न, लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाक. तद्रूपतेशी सुलग्न, लागोनी ठेले अभिन्न. आणि वरून म्हणतात की ज्ञानी लोक काय करतात? एक आत्मवस्तू आतमध्ये ठसवण्यासाठी ज्ञानाचं चिलखत अंगावर घालतात आणि विचारांच्या समरांगणावर प्रपंचाशी लढा देतात. हे वाक्य शंकर महाराजांचं आहे, खंडारकर. ज्ञानी लोक वस्तूच्या प्राप्तीकरिता म्हणजे आत्मप्राप्तीकरिता ज्ञानाचं चिलखत अंगावर घालून विचाराच्या समरांगणावर प्रपंचाशी लढा देतात. विचारांचं समरांगण लक्षात ठेवा. ओवी आहे का जी एक वस्तू लागी, बाणोनी ज्ञानाची वज्रांगी चिलखत, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. असा तो जो ज्ञानी असतो त्याच्याबद्दल तर या ठिकाणी चालू आहे. मद्गते नांतरात्मना भजते योमा. तो मी आहे या पद्धतीने भजन करा. तो मी आहे या पद्धतीने भजन. भज धातू आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. भजन शब्दाचा अर्थ सांगतो. भज भजती धातू आहे आणि मी आत्मा आहे हे आत्म्याचं भजन आहे. या ठिकाणी मी आत्मा आहे ही जाणण्याची प्रक्रिया आहे. हे भजन म्हणजे भजन करणे नावाची क्रिया नाही. मी आत्मा आहे हे भजन नावाचा जो प्रकार असतो, टाळ मृदंग वगैरे वगैरे, ह्यात हे मोडत नाही, म्हणून ही क्रिया नाही. दुसरी गोष्ट, मी आत्मा आहे ही उपासना सुद्धा नाही. मग मी साक्षात आत्मरूप आहे ह्यासाठी काहीही न करता हे जाणणे म्हणजे हे होणे,
म्हणजे भजन. श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः, तो माझ्याशी युक्त होतो, योगी होतो. म्हणून अर्जुन तू योगी हो. परमेश्वराला स्वतःपासून भिन्न पाहणे योग नव्हे. देवाची पूजा करणारा पुजारी आणि ईश्वर हे भिन्न असतात. गंध लाव, अक्षदा लाव, काय अजून कुंकू लाव, हळद लाव, तुळशी वाहा, दुर्वा वाहा, बिल्बपत्र वाहा. मी आणि ईश्वर हे भिन्न भिन्न आहे असा जो विचार करतो तो खऱ्या अर्थाचं भजन करत नाही. लक्षात ठेवा. त्याला भजन करता म्हणत नाही. म्हणून मी ब्रह्म आहे एवढं एकच भजन आहे, दुसरं कुठलंही भजन नाही. याला अभेद दृष्टीचं भजन असं म्हणतात. याला सोहम असं म्हणतात. अहम ब्रह्मास्मी म्हणजे सोहम, म्हणजे सहा अहम, म्हणजे अहम सहाशी विलय पावला आहे. अहमचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही, सहाशी ऐक्य पावलेलं आहे. म्हणून परमेश्वराचं चिंतन म्हणजे स्वरूपाकारता. म्हणून आत्मरूपाने भजतो म्हणजे आत्म्याला जाणतो, आत्म्याला पाहतो म्हणजे आत्माच होतो. देवादेवाचं द्वैत, जीवा शिवाचं द्वैत, जीवा जीवाचं द्वैत, ह्या द्वैतातून भगवंताची भजन होत नाही. भजन फक्त अद्वैतातून होतं. म्हणून जनार्दन हा जो एका आहे ना, हा जनार्दनाकार झाला. जनार्दनाकार झाला. जनार्दन म्हणजे सगळ्यांमध्ये असलेला व्याप्त परमेश्वर. नाथ महाराजांच्या भागवतात दिलेला आहे. सर्व व्याप्त असलेल्या परमार्थाला जनार्दन असं म्हणतात. आणि तो सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. त्याच्याशी मी एकाकार झालो म्हणून मी एका. बर, एका जनार्दनाशी मिळाल्यानंतर आता दुका झाला का हो? नाही, एकाच राहिला. कारण जनार्दन एकच आहे आणि एका एकाशीच मिळालेला आहे. म्हणून एकाच दोन झाले नाही, म्हणून मी एका जनार्दन. आणि एका जनार्दन हे दोन नाहीत. एकनाथ वेगळे आणि जनार्दन वेगळे उपाधीच्या दृष्टीने. एका जनार्दन हे एकाकारच जनार्दन आहे. याला भजन असं म्हणतात. श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मनः. आता त्या तमो मतः त्याच्याशी मी ऐक्य पावलो. अशा पद्धतीने ज्या वेळेला मला हे सगळं करता येईल तेव्हा माझं जमलं, नाहीतर कसं जमणार हो? बरं, हे जमवून घेणं फार कठीण आहे का? यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती. तो माझ्यापासून दूर नाही, मी त्याच्यापासून दूर नाही. इथे ज्ञानी आहे तिथे मी आहे, म्हणून मीच तो आहे. असा ज्या वेळेला विचार येतो त्यावेळेला मग श्रद्धावान भजते योमान समे युक्त तमो मतः. आता तो माझ्याशी ऐक्य पावलेला आहे. असा जो ऐक्य पावलेला आहे तो मी आहे. आणि आता याला अहम ब्रह्मास्मीची अनुभूती असं म्हणतात. याला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती म्हणतात. या पद्धतीने ब्रह्माच्या चिंतनाला समोर गेलं तर ब्रह्मरूप होता येतं. स निश्चयन योक्तव्य, मी ब्रह्म आहे हा निश्चय आहे. समर्थांनी स्वतःच्या असो 5 अध्यायाच्या अंतर्भावामध्ये, हा अंतर्भाव, अंतर्भावामध्ये समर्थांनी सांगून ठेवलाय की हा निश्चय झाला पाहिजे. मी ब्रह्म आहे हा निश्चय झाला पाहिजे. हा निश्चय मला टिकवून ठेवता आला पाहिजे. आणि नुसतं विचार आणि निश्चय टिकत नाही. सगळीकडनं सारासार विचार जेव्हा करतो तेव्हा ते निश्चयाचं स्वरूप मी आहे तेवढं झालं की माझं काम झालं. असा निश्चय मला करता आला पाहिजे. आणि या निश्चय करण्यालाच योगी असं म्हणतात. यालाच समत्व बुद्धी असं म्हणतात. यालाच अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. आणि हा निश्चय झाल्यानंतर विचारलं जातं की काय काय? तो म्हणतो सर्वम खलु इदम ब्रह्म. हा ब्रह्मनिश्चय आहे.
ब्रह्मनिश्चय करणं विचारानेच शक्य आहे आणि ज्ञानानेच होणे आहे. परंतु ही प्रक्रिया नाही, हे करूनही नाही, ही उपासनाही नाही, ही फक्त जाण आहे. आणि ही जाण विकसित करतात भगवंताच्या कृपेने आणि काकांच्या सांगण्याने. सिद्ध साधक साधना यांच्या दत्तात्रेयाच्या व्यासपीठावर मला ब्रह्मचिंतन सांगण्याकरता सुचवल्या गेलं आहे. आणि उद्या सकाळी 11 वाजतापासून दर शनिवार रविवारी मी ब्रह्मचिंतन सांगणार आहे. ब्रह्मचिंतन हा अवघड विषय आहे, तुम्हाला माहिती आहे, कारण तसं ब्रह्माबद्दल बोलता येत नाही. तदेव ब्रह्मम त्वं विद्धी नेदम यदिद न उपासते. ब्रह्माची उपासनाही होत नाही, कर्माने तर मिळूच शकत. त्या ब्रह्माचं चिंतन कसं करायचं आणि ब्रह्मरूप कसं व्हायचं, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामींनी हे लिहिलंय. दर आठवड्यात शनिवार आणि रविवारी 11 ते 12 या वेळात सांगणार आहे. लाईव्ह ऐकण्याचा परिणाम नेहमी वेगळा असतो. रेकॉर्डिंग ऐकण्याचा तेवढा परिणाम नाही मिळत. प्रत्यक्ष तुम्ही आणि मी आमना सामन्याचा परिणाम वेगळा, तो सर्वोत्तम. नाही तर लाईव्ह ऐकण्याचा परिणाम उत्तम, रेकॉर्डिंग ऐकण्याचा परिणाम त्याच्यापेक्षा कमी. आणि म्हणून काळजी घ्या आणि काळजी घेऊन जर शक्य असेल तर आता उद्या सकाळचा वर्ग नाही आपला, तर उद्या 11 वाजता ब्रह्मचिंतन 5 मिनिटं आधी तुम्ही लिंक तुम्हाला मिळेल, त्याच्यावर क्लिक करा. सिद्ध साधक आणि साधना दर शनिवारी आणि रविवारी सकाळी 11 ते 12. आपल्याला शक्य असेल, वेळ उपलब्ध होत असेल तर आपण जरूर ती अटेंड करा. नाहीतर YouTube वर नंतर ते अवेलेबल आहे, एरवी पण ऐकता येणार आहे. आपल्याला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण पाऊल उचलावं. ब्रह्मचिंतन ऐका. कसं करायचं